माया बोलली हसून, नाही झालं ग जादून. माया बोलली हसून, नाही झालं ग जादून. आजोळीची सय आली, गेलं डोळं भरून. आजोळीची सय आली, मले गेलं आभाळ भरून. कुठलंही नातं असू देत, आईवडिलांचं असू दे, सासूसुनांचं असू दे, मैत्रिणींचं असू दे, काका-काकूंचं असू दे, कुठलंही प्रेम असू दे, ते तुम्ही जर सकारात्मक घेतलं आणि त्याच्यामागचा जर विचार केला ना, तर हे प्रेमाला कधी तडाच जाणार नाही, असं मला नक्की वाटतं. आपण व्यक्तच होत नाही घरच्या नाही, लोकांसमोर. अगदी, आपण अगदी. कधीच बोलत नाही बाबांना थँक यू, भावाला थँक यू आणि छान वाटतंय बाबा, छान दिसतोयस असं मला नाही आठवत. असं आपण एकमेकांना घरातल्या हो. लोकांना अशा छान नाही. आणि कॉम्प्लिमेंट्स आपण देतो. सांगायचं असलं तर ते इन्स्टा स्टोरी थ्रू टाकतो हां. सिबलिंग्स डेला. हो आणि ते आपण इतर लोकांना सहज करतो. की ज्यावेळेला कुणीही ओरडून बोलतं, तर हं. एखादा भाऊ बहीण उशिरा आली की ओरडते, "किती वेळा सांगितलं तुला उशिरा येत जाऊ नको." तो ओरडून 4-5 वेळा आणखीन हे करतो, हं. की आई रागामध्ये एकाच्या ऐवजी 2 फटके देते. तर तो पहिला जो फटका असतो, तो तिचा काळजीचा असतो. तो जो एक आनंद असतो नातीने म्हटलेला, की असू दे, "आई हं. लवकर या, मी वाट बघते, मी आज स्वयंपाक करून ठेवला." म्हणजे हा जो आनंद असतो ना, तो हा देण्या-घेण्यामध्ये असतो. म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं, तर हे देणं-घेणं असतं. हो. आणि त्याच्यामध्ये तुमची कुठली भावना किंवा त्याच्यामध्ये परतफेड हा प्रकार नसतो. एखादा पदार्थ कमी जास्त झाला, तरी तो ते एकत्र करून बॅलन्स तोडगी बॅलन्स केला लावण्यासाठी. जातं आणि हेच प्रेम आहे. कुठेही कोणीही कमी पडलं, कुठल्याही बाबतीमध्ये, तर एकमेकांना सांभाळून घेऊन जी आपण आपल्या संसाराची किंवा जीवनाची जी चव वाढवतो, ते खरं प्रेम. हॅलो लो 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 लो. हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गार्गीबाई PNG प्रस्तुत द अमुक तमुक शो म्हणजेच स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आणि नवीन कोऱ्या सीझनमध्ये पण. आणि आज आपल्यासोबत सीझनबद्दल सांगूया आणि मग कोण आहे हे सांगूया. हो, हो. ॲब्सोल्युटली. मला वाटतं आपण याच्या आधी 2 छोट्या सीरीज केल्या होत्या खुसफुसमध्ये आणि द अमुक-तमुक शोमध्ये आपण ही पहिली छोटी सीरीज करतो आहे. फेब्रुवारी आहे, प्रेमाचा महिना आहे, व्हॅलेंटाईन्स डे आहे म्हणून आपण प्रेमाबद्दल काहीतरी करूयात. म्हणून प्रेम म्हणजे काय असतं, ही आपण छोटी सीरीज करतो आहे द अमुक-तमुक शोमध्ये. ज्यामध्ये आपण 3 एपिसोड्स करणार आहोत. पहिला एपिसोड आहे आजचा ज्यात आपण कुटुंबातल्या प्रेमाबद्दल बोलणार आहोत. दुसरा एपिसोड असणार आहे ज्यात आपण रोमॅन्टिक रिलेशनशिप्समधलं प्रेम त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आणि तिसरा जो एपिसोड आहे त्याच्यात आपण मैत्रीतल्या प्रेमाबद्दल बोलणार आहोत. तर हा सगळा प्रेमाचा महिना आहे. खूप प्रेम 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 वाला कॉन्टेंट तुम्हाला अमुक-तमुकवर बघायला मिळणार आहे. बेसिकली अमुक-तमुक प्रेमात पडलंय. आणि तुम्ही प्रेमात जर पडला असाल तर तुमच्यासाठी एक छान ऑफर गार्गीबाई PNG घेऊन आलेला आहे. 18 फेब्रुवारीपर्यंत त्यांची ऑफर आहे. व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल पॉकेट फ्रेंडली डायमंड ज्वेलरी सुद्धा नवीन एक कलेक्शन त्यांनी लॉन्च केलेलं आहे. तर प्लीज जाऊन चेक करा. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील. तर येस, रिअल डायमंड्स बरं का. रिअल डायमंड्स. येस. तर आज आपल्या ज्या गेस्ट आलेल्या आहेत त्या आत्तापर्यंतच्या आमच्यातल्या सगळ्यात तरुण, सगळ्यात गोड, सगळ्यात प्रेमळ, सगळ्यात हुशार, अजून खूप आम्ही विशेषणं वापरू शकतो. तर आपल्यासोबत आहेत आज अनुराधा तांबोळकर. तुम्ही त्यांना यूट्यूब चॅनल थ्रू ओळखताच. त्या सगळ्यांच्या आमच्या क्रिएटर्सच्या लाडक्या आजी आहेत आणि आज खरं तर लिटरली आजी आणि नातवंड गप्पा मारणार आहेत. हाच झून आहे आजच्या एपिसोडचा. आणि तरीही मी त्यांची एक फॉर्मल ओळख करून देतो. त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे अनुराधाज किचन म्हणून आणि त्याला मोर दॅन 4 लाख सबस्क्रायबर्स आहेत. त्या लेखिका आहेत, त्या कवयित्री आहेत. रेसिपीजवरती खूप मोठी पुस्तकं आहेत त्यांची मराठीमध्ये. त्यांची संस्कारावरची पुस्तकं आहेत आणि लवकरच एक त्यांचं अजून एक पुस्तक लॉन्च होणार आहे. ते सांगतीलच. तर येस, वेलकम आजी म्हणायला कसं हो गोड ना, वाटतंय. वेलकम आजी. हरकत नाही. मलाही आवडेल तुम्ही वेलकम आजी म्हटलं तर. म्हणजे माझं थोडंसं इंग्लिश सुधारेल नाही का? आहे का? नाही, नाही. मग सुस्वागतम. तर खूपच छान वाटतं आजी तुम्ही आला. म्हणजे आम्ही यूट्यूब क्रिएटर कॅम्पला आजींना भेटलो होतो आणि आमची मैत्री झाली. झाली. आम्हाला अगदी, एवढं गोड अगदी. वाटत होतं. आजी जाऊन सांगत होत्या की अमुक-तमुकचे 2 माझे मित्र आहेत ते. तर आम्हाला एवढं भारी वाटत होतं की आजी आपल्याला मित्र म्हणतायत आणि एक असं. तर तेव्हाच ठरवलं की हा एपिसोड करायचा आहे. तर वेलकम. अगदी, अगदी. आणि मी तुला प्रेमात म्हणजे त्यावेळेला जे मित्र तुम्हाला दोघांना म्हटलं ना, तर काय होतं, की आमच्या काळामध्ये ना असं मित्र-मित्र करायची परवानगी नव्हती रे. आता तिथे कोणीच नव्हतं, म्हणजे नवरा नव्हता किंवा कोणीच नव्हतं. तर तो तुम्हाला दोघांना किंवा सगळ्यांना मित्र म्हणायला मला इतकं बरं वाटत होतं, की आणि तुमच्यामुळे मी त्यावेळेला एक 40 वर्ष तरुण झाले होते. हे मात्र नक्कीच. क्या बात है! क्या बात है! तर याच प्रेमाची
गंमत म्हणून आणि या प्रेमाचं एक टोकन म्हणून आमच्यातर्फे आणि गार्गीबाई PNG तर्फे तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू द्यायची अरे आहे मला. वा. मम म्हणतोस का तू? मम. थँक्यू व्हेरी मच. उघडून मस्त. पाहिलं तरी हो. चालेल, चालेल तसं का? छान येस. आहे अरे वा. काहीतरी. अरे वा, किती सुंदर. खूप छान दिसतंय का? इतकी सुंदर नथ आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ही नथ सुद्धा पूर्वी लग्न कार्यामध्ये प्रेमाने दिली जायची. कारण काय माहिती आहे का नथ असेल की ती वेसण म्हटलं जायचं आणि म्हणजे मग तो नवरा तिच्यावर खूप छान प्रेम करायचा, ती सुंदर दिसायची आणि तेच तुम्ही आज मला एक खूप अतिशय अमूल्य असा ठेवा दिलेला आहे. आता म्हणजे मी नक्कीच वापरीन, प्रश्नच नाही. क्या बात आहे, क्या धन्यवाद. बात आहे. मला वाटतं ज्या वेळेस आपण प्रेमाबद्दल बोलतो ना त्यावेळेस फक्त रोमॅन्टिक रिलेशनशिप्स मधलं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मधलं, नवरा बायकोतलं प्रेम याच्याबद्दलच फार आपण बोलतो. आणि आपल्या आयुष्यात खरं तर खूप प्रेम आहेत, आपल्याकडे खूप प्रेम करणारी माणसं आहेत, आपलं आयुष्य अशा सगळ्या लोकांनी भरलेलं आहे. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कुटुंब, जिथे आपण न मागता आपल्याला असा एक समुद्र वाहत असतो तो प्रेमाचा, आणि आपण त्याच्याबद्दल फार कमी बोलतो. कुटुंबाला आपण तसे फार कमी महत्त्व देतो. आता वेगवेगळ्या कारणांसाठी लोक वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात, करेक्ट. घरापासून लांब राहतात, त्याच्यामुळे न्यूक्लिअर फॅमिलीज बनत चालल्या आहेत आणि मग तो ओलावा तो थोडा कोरडा पडत चाललेला आहे त्या नात्यांमधला. तर काय असतं नक्की कुटुंबातलं प्रेम, म्हणून आज आपण जनरल गप्पा अगदी जरूर. मारूयात. अगदी आवडता विषय. मुख्य म्हणजे काय माहिती का, की कुटुंबाची सुरुवात जी होते की नाही, हं. तीच आपली घरापासून म्हणजे सुरुवात होते. हो. आणि ज्यावेळेला आपलं कुटुंब होतं म्हणजे आपण कुटुंब आपलं तयार होतं, त्यावेळेला आपल्याला माहितीच नसतं की हे कुटुंब होतंय म्हणून. ज्यावेळेला हम्म. एखादं बाळ जन्म घेतं, त्याला आई कोण, बाबा कोण हे माहिती नाही. पण त्या नाती मात्र निर्माण झालेली असतात. म्हणजे ते बाळ ज्यावेळेला आईच्या पोटात असतं, त्यावेळेला आजी म्हणते, "आता मी आजी होणार, आता मी हं. आजोबा होणार, मी बाबा होणार." म्हणजे तो इतका आनंद त्या घरामध्ये असतो. म्हणजे ते बाळ जन्माला यायच्या आधीच हा कुटुंबाचा एक माहोल तयार झालेला असतो आणि ज्यावेळेला बाहेर येतं किंवा बाळाचा जन्म होता, त्यावेळेला त्या माहोलबद्दल तुम्हाला सांगायला नको केवढा आनंद असतो अरे त्या हो. ह्याच्यामध्ये आणि अतिशय सुंदर असं ते वातावरण असतं आणि तो आनंद एकदम छान असतो. विशेषतः आजी झालं ना, एकदम म्हणजे तुमच्याच शब्दात सांगायचं तर लई भारी असतं. आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं कुटुंब हे असं एक होलिस्टिक फिलिंग आहे रे, की ते हम्म. असं एक हो, संपूर्ण फिलिंग येतं, की अगदी. पण ते ओंकार जसं म्हणाला, की बाबा आता ते आपण वेगळे-वेगळे राहतो कारण का मॉडर्न लाईफस्टाईलमुळे तुम्हाला जॉबसाठी वेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि WhatsApp कॉल थ्रू आणि फॅमिली WhatsApp मेसेजेस ग्रुप थ्रू आपलं हो. एक तर हो. प्रेम कसं ते जपायचं? अगदी खरं म्हणजे सांगू का तुम्हाला, की कुटुंब हे कुटुंब असतं आणि मला वाटतं, की WhatsApp वगैरे ठीक आहे, पण तरी दिवसातनं एखादा फोन आपल्या घरातल्या लोकांना करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण कुटुंब हे सहजतेवर अवलंबून असतं. कुटुंब हे सौंदर्यावर अवलंबून असतं आणि अनेक नाती कुटुंबावर अवलंबून असतात आणि कुटुंब असं दाखवायची गोष्ट नसते रे. म्हणजे असं, की हां, हे माझं कुटुंब आहे, ही माझी बायको, हे माझे आई-बाबा हे नसतात. हे तुमच्या अवतीभोवती असतातच. हम्म. त्यांचं जे प्रेम असतं किंवा हे असतं ते तुमच्या मागे असतं, फक्त ते आपल्याला दिसत नसतं. हम्म. त्यामुळे मला नेहमी म्हणतं, की कुटुंब किंवा हे जे प्रेम असतं ना, हे मूर्त स्वरूपात नसतं. ते तुमच्या इथे हृदयात असतं आणि ते जसं-जसं उलगडत जातं ना, हं. तसं-तसं आपल्याला त्या कुटुंबाची माहिती होते. आता छोटं बाळ धरूयात आपण. हो. तर छोट्या बाळाचा जन्म झाला, तर तो पहिल्यांदा डोळे उघडतो, त्या एवढ्याशा डोळ्यात त्याला एवढं मोठं जग दिसत असतं. पण मग नंतर आई दिसते, मग बाबा, मग तो बाबा हातात घेतो, म्हणतो, "अरे, मी तुझा बाबा बरं का." आई म्हणते, "मी तुझी आई बरं का." आजी म्हणते, "मी तुझी आजी, तुला माहिती आहे का?" आणि मग ते बाळ छोटंसं हसतं. काय आनंद असतो रे तो. हो. आणि इथूनच कुटुंबाला सुरुवात होते आणि या प्रेमाला सुरुवात होते असं मला नेहमी हं, वाटतं. हं. पण आता आपण इतर सगळे प्रेमांबद्दल ज्यावेळेस बोलतो, त्यावेळेस कुटुंबातलं प्रेम आपण तसं गृहीतच धरतो. अगदी, आपण अगदी. फार हो, हो, त्याच्याबद्दल हो. बोलत हो, नाही. हो, हो. आणि ते आलेलं नातं आहे, ज्यासाठी आपल्याला काहीच प्रयत्न नाही करावे नाही, लागले. नाही. म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर पडतो, मैत्रीमध्ये आपण कोणासोबत तरी ठरवून मैत्री करतो किंवा ती आपसूक होते. आपण वेगळ्या लोकांसोबत ती नाती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. इथली ही सगळी नाती दिलेलीच आहेत ना तुम्हाला. ती तुमच्या जन्मासोबत तुमच्या सोबत येतात. मिळायचंच आहे. म्हणून आपण त्यांना फार त्यांचं कौतुक करत करत नाही. नाही. तर का कुटुंबातलं प्रेम का महत्वाचं असतं? कुटुंबाचं काय असतं माहिती आहे का, की ज्यावेळेला तुमचा जन्म होतो, कुटुंब निर्माण होते, ते सहज तुम्हाला प्रेम मिळतं. त्याच्याकरता कोणाची अपेक्षा नसते. हो. पण मैत्रीमध्ये तुम्ही तरुण होता, तर ते प्रेम तुम्हाला मिळवावं लागतं. त्या मित्राला एखादी गोष्ट, "चल रे चहा प्यायला." म्हणजे ते तुम्ही प्रेम हळू मिळवत राहता. हं. हं. जसे आपण पैसे मिळवण्याकरता प्रयत्न करतो तसे आणि मग तुमची ती लाईन जुळते आणि मग तुम्ही ते हं. खूप तुमची घट्ट मैत्री होते आणि म्हातारपणी प्रेम मागावं लागतं. म्हणजे हे तुम्हाला प्रेम हे तेच असतं, परंतु त्या-त्या वेळेला तुम्हाला
प्रत्येकाची जी पोझिशन किंवा हं, जी जागा असते ती वेगवेगळी असते. हं. आणि तू जे म्हणालास ना, ते अगदी बरोबर आहे. कुटुंबातलं प्रेम हे महत्त्वाचं असतं. कारण त्या लोकांकडनं तुमच्याकडनं काही अपेक्षा नसते रे. मित्राकडनं तुम्ही, "अरे, आज तुला हे मिळालं, तू चहा दे." पण तुमची आई कधी म्हणत नाही, "अरे, तुला नोकरी लागली, तुला मी मला चहा दे, पार्टी दे." आई म्हणत नाही. आई म्हणते, "तू ये रे एकदा, तुला मला डोळे भरून बघू दे." हे असतं, हे निर्व्याज प्रेम असतं. म्हणजे हं. त्याच्यात तुम्हाला व्याज वगैरे काही द्यावं लागत नाही, की हं. आई म्हणा, आजी म्हणा. आजी तर केवढी खुश असते. हं. मुलाला म्हणजे नातवाला नोकरी लागली, तर मुलाला नोकरी लागण्यापेक्षा सुद्धा तिला नातवाला नोकरी लागल्याची, नातीचं लग्न, या गोष्टी खूप, म्हणजे हे तुमचं कुटुंबातलं प्रेम जे असतं ना, ह्याच्यातनं अपेक्षा कुणाची तुमच्याकडनं नसते, हं. असं मला वाटतं. पण ती गंमत आहे ना, की खरं तर कुटुंबातल्या प्रेमाने एक स्थैर्यता देणं अगदी. एक्सपेक्टेड आहे, की हो. तुम्हाला हं. गॅरंटी, की तुम्ही जसं हो. म्हणालात, की अपेक्षा नसते. त्यामुळं कुटुंबातलं प्रेम म्हणजे हां, ही माझी हक्काची माणसं आहेत. हो. पण ते कुठेतरी नातीग्राह्य धरल्यामुळं किंवा तुम्ही जसं म्हणालात, की ते कम्युनिकेशन नसल्यामुळं आता थोडंसं अ, अ, गे प्रश्न पडतायत का हो. त्याला? नाही, मला नाही वाटत. कारण प्रेम हे आई-वडिलांचं प्रेम तुमच्यावर जेवढं आहे किंवा मुलांवर आहे तेवढंच आहे आणि मुलांचं सुद्धा तेवढंच आहे. फक्त प्रश्न एवढा असा पडतो, की आपण ते बोलून दाखवत नाही. पूर्वी कसं होतं, म्हणजे अगदी आता पूर्वीची हं. गोष्ट सांगते, की आई जर स्वयंपाक करत असेल किंवा बाळ जेवत असेल, तर ते आईच्या पदराला हात पुसायचं. आता तू बघ बरं, एखादं बाळ जर आलं आणि हात खरकटा असेल आणि आईच्या ड्रेसला "का रे गधड्या?" करून, म्हणजे गधड्या म्हणजे हा माझा चुकीचा शब्द झाला. पण का रे म्हणून ती आई रागवते. पण हे प्रेम काही तिचं कमी झालेलं नसतं. हं. कारण ती बोलण्याची आणि दिसायला तेवढं मिळत नाही. कारण तुम्ही मुलं बाहेर असता रे. हं. मग त्याच्यामधनं आम्ही कसं करायचं? आता हं. ह्याला एखादी आनंद झाला किंवा मुलाला, तुला एखादा आनंद झाला, तर आई तो फोन करून आईला सांगतो, "आई, मला आज ना प्रमोशन मिळालं." हं. आईला आनंद झालेला असतो, पण तिला तुझा चेहरा दिसत नाही आणि इथे तिला थोडंसं वाईट वाटत असतं. मग तिची तुझ्याकडनं किंवा आई-वडिलांची, आजी-आजोबांकडनं अपेक्षा काहीच नसतं. कारण तुमच्यावर त्यांचं भरपूर प्रेम असतं. हं. फक्त ते प्रत्यक्ष दिसत नाही आणि हे मला असं वाटतं, की तुम्ही मुलांनी ना, हे प्रत्यक्ष जे प्रेम असतं ते थोडंसं जपायला पाहिजे. खूप मला ना एक खूप मजा वाटते म्हणजे कुटुंबातल्या प्रेमाबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो ना, म्हणजे जितकी लोकं असतात हं. ना कुटुंबात, म्हणजे आता समजा 4 लोकांचं किंवा 5 लोकांचं कुटुंब पाहिलं, आजी-आजोबांपैकी एक कोणीतरी आई-बाबा आणि हं. मुलं. तर प्रत्येकाचं त्यांच्या सोबतची नाती आहे ना, ती खूप वेगवेगळी असतात. वेगवेगळे म्हणजे असतात. हो. सगळ्यांची, म्हणजे माझं आईसोबतचं जे नातं आहे, माझ्या भावाचं माझ्या आईसोबतचं जे नातं आहे, माझं माझ्या वडिलांसोबतचं जे नातं आहे, माझ्या आजीसोबत, प्रत्येकाची इतकी वेगवेगळी वेगळे नाती असतात. असतात ना, तर आपल्या घरालाच मला असं वाटतं जग फेस करायला जे वेगवेगळी नात्यांची स्वरूपं आपल्याला बघायला मिळतात, माणसांची स्वरूपं बघायला मिळतात, ते घरातच रेडीमेड मिळतात. रेडीमेड मिळतं. आणि ते असं एक कम्फर्ट असतो, की ही लोकं तुमच्याकडनं काहीच अपेक्षा काहीच करत अपेक्षा नाहीत. करा. अगदी त्यांना तुमचे सगळे दुर्गुण माहिती माहिती असतात. त्याच्यातून त्यांना सगळ्या वाईट सवयी माहिती असतात, की हा उठल्यानंतर पांघरूण घडी करून नाही टाकणार आहे, पासून सगळ्या छोट्या गोष्टी माहीत असतात. पण ते कधीच तुम्हाला जज नाही जज करत नाही आणि करत. तुम्हाला त्यांच्यासाठी उगाच काहीतरी खोट्या गोष्टी नाही कराव्या लागत. करावं लागत. आणि ते असं इतकं आपसूक असं घडून आणि आलेलं तिथे असतं. तुम्हाला कोणी जज करतच नाहीत रे. हो. म्हणजे आज हे लेक घरी आलेला आहे, आज तुझ्याकरता काय करू रे? दमलास का रे? पाणी प्यायचंय हं. किंवा चहा द्यायचाय. अगदी कितीही म्हातारी हात थरथरत असेल, तरी सुद्धा आई तुला चहा-पाणी देणार. हो. ती तुला म्हणणार नाही, की "अरे, आता आलायस ना, आता मी दमले बाबा, तू तुझं करून पी." असं म्हणजे आई म्हणूच शकत नाही. आई म्हणा किंवा घरातले कोणी असो. हो. आणि पूर्वी जी एकत्र कुटुंब पद्धती होती ना, त्याच्यामध्ये हे सगळं होत होतं. हं. मला हे नेहमी वाटतं, की आपली आता लहान आहे ती आपल्याला आता म्हणजे काही कारणामुळे झाली, तुम्हाला बाहेर जावं लागतं म्हणून तुम्ही जे छोटं कुटुंब म्हणता हल्ली. हं. पण पूर्वी एकत्र कुटुंब असायचं. म्हणजे अगदी मला आठवतं ना, माझ्या आजोळी मी श्रीरामपूरला हं. जायची ना, तर आम्हीच फक्त नसायचो. म्हणजे आमची मावस भावंडंच फक्त नसायची. माझ्या आत्तेभावाची मुलं, त्याची वय अशी 25-30 मुलं असायची. हो. 25-30 मुलं फक्त. मुलं फक्त आणि आजी सगळ्यांचा स्वयंपाक करायची. तर ती जवळ-जवळ 3 ते 4 किलोचा कणकेचा गोळा ती बापरे! केलेला असायचा. मला महिन्याचं सांग झालं तू. ते. हो ना, एक्झॅक्टली. आणि ती इतकी प्रेमाने सगळ्या, म्हणजे हा तुझा नणंदेचा मुलगा आहे, त्याला अर्धीच पोळी दिली, असं नसायचं. आणि त्यावेळेला आत्ता जे मुलांना आपण शिकवतो की नाही, हे शेअर करायला पाहिजे बरं का, असं कोणी मागितलं ना की लागली द्यावं, ते कोणी आलं ना की लागली पाणी द्यावं. तर हे संस्कार आमच्यावर आपोआप होत गेले. हं. तिथे आम्हाला शिकवावं लागलं नाही. आम्हाला म्हणजे त्या काळात, कारण हे जे संस्कार आपण म्हणतो की नाही, ते तुम्ही बघून करता. हं. हं. असे लादून तुमच्यावर संस्कार कधी होत नाही, की चला हां, आता ते आलेत ना, जा बरं आधी पाणी द्या, आता त्यांना वाकून नमस्कार करा. हे होतच नाही. आपसूक, कारण मोठ्याने नमस्कार केल्यानंतर
तो आपोआप व्हायचा. हम्म. आणि मग आजोबा मला काय सांगायचे, की म्हणजे हा हं. संस्काराचा किंवा प्रेमाचा भाग झाला. आजोबा मला काय सांगायचे, "अगं करावा नमस्कार, ते तुला सुखी राहाच म्हणतील ना, तुला त्याचा उपयोगच होईल. कोणी शिव्या तर देणार नाही." आणि मग हो. तेव्हापासून ही सवय लागली, की कोणी आलं की नमस्कार करायचा. त्यात चुकीचं काही नाही. मग तिथे तुमचा अहमपणा जो असतो तो आपोआप कमी होतो. हम्म. हे सगळं तुम्हाला संस्कार, हे प्रेम, हे सगळे आपल्याला या एकत्र कुटुंब पद्धतीतनं मिळतात. हम्म. वॉव! आणि ते मगाशी मला म्हणाला ते मला परत-परत असं कोरलं गेलं, की कुटुंबाचं मुळात मेन कामच हे आहे, की भय घालवणं. अगदी. हो. तुमच्यातली मनातली भीती भीती घालवणं. घालवणं. हो. फिअरलेस वाटतं कुटुंबात आल्यावरती. अगदी. आणि ते खरं आहे रे. आपण जेव्हा लहानपणी आजोळी जायचो वगैरे तेव्हा एक 5-10 जरी म्हणजे आता आमच्या वेळेला काही 25-30 नव्हते, पण आम्ही 5-6 कझिन्स एकत्र यायचो. तेही असं वाटायचं, की अरे, ही माझी हो. आर्मी आहे. हो. हा तो एक झोन असायचा. आणि कोणी भांडणं म्हणजे जनरल भांडायला कोण येणार आहे? शेजारच्या गल्लीतली 2 मुलं की एखादं कुत्रं जरी आलं तरी एक मोठा दादा असायचा, तो असा थांबायचा, "नाही ना, माझ्या बहिणीला काय?" हो. तो असायचा 10 वर्षाचा. बहीण असायची 6 वर्षाची. पण ते काहीतरी वेगळंच हां. काय म्हणतात प्रेम चढायचं प्रेमाचं. म्हणलं मला. अगदी, अगदी. हो. आणि ते एकत्रपणा जो असायचा ना, तो हां. तुम्हाला कुटुंबातनं मिळतो. मग ते काका-काकू तुमच्यावर करणारे, प्रेम करणारे असायचे. अगदी तुमच्या घरी कोणीही असू देत, तर तुमच्यावर लागलं का, दुखलं का किंवा काय असेल ते. आणि पूर्वीच्या काळी कोणी कोणाला रागवायचं नाही, की आणि एक आणखीन मला सांगावसं वाटतं, की ज्यावेळेला कुणीही ओरडून बोलतं, तर हं. एखादा भाऊ-बहीण उशिरा आली, की ओरडते, "किती वेळा सांगितलं तुला उशिरा येत जाऊ नको." तो ओरडून 4-5 वेळा आणखीन हे करतो, हं. की आई रागामध्ये एकाच्या ऐवजी 2 फटके देते. तर तो पहिला जो फटका असतो, तो तिचा काळजीचा असतो. आणि नंतरचा जो असतो, ते तिला अति काळजी झाली, की खरंच हे असं झालं असतं, तर ही उशिरा आली असती, तर मी काय केलं? आणि त्यामुळे 4-5 फटके. पण मुली लक्षात काय ठेवतात, की मला थोडासा 10 मिनिटं उशीर झाला आणि आईने मला मारलं. पण ते तसं नसतं. त्याच्यामध्ये काळजी असते. आणि म्हणूनच मी म्हणते, की सकारात्मकता जी असते ती प्रेमामध्ये असावी. की हं. तिने का मारलं असेल? काय हे तुम्हाला जर एकदा त्या गोष्टी तुम्हाला कळल्या ना, की आपण त्याचा विचार केला पाहिजे, की का बरं हे झालं असेल? का बरं मला वडील रागवले असतील? कारण का बरं मला आई म्हणाली असेल, की "तू इतक्या वाजता घरी ये" किंवा का बरं आई म्हणाली असेल, की "तू त्या पार्टीत जाऊ नको." किंवा भाऊ का बरं रागवला? कारण भावाने बघितलेलं असतं, की बाकीच्या मुली ज्यावेळेला पार्टीत जातात, त्यावेळेला त्यांच्यावर काय त्यांना त्रास होत असेल आणि हं. म्हणून तो बहिणीला वाचवत असतो. म्हणजे हे भावा-बहिणींचं प्रेमच आहे, की नाही. फक्त ते आपण पॉझिटिव्ह घ्यावं नेहमी मला असं हं, वाटतं, हं, की हं. कुठलंही नातं असू देत. आई-वडिलांचं असू दे, सासू-सुनांचं असू दे, मैत्रिणींचं असू दे, काका-काकूंचं असू दे, कुठलंही प्रेम असू दे, ते तुम्ही जर सकारात्मक घेतलं आणि त्याच्यामागचा जर विचार केला ना, तर हे प्रेमाला कधी तडाच जाणार नाही असं मला नक्की वाटतं. मला आत्ता हे बोलताना एक असं खूप जाणवतंय, की ना आपण म्हणजे असं जर बघितलं, की घरातली कुटुंबातलं नातं आणि कुटुंबातल्या हं. बाहेरच्या लोकांचं नातं. तर कुटुंबाच्या बाहेरच्या लोकांच्या सोबत जे नातं असतं, त्यात आपण खूप समजूतदारपणा दाखवतो, की आपण सतत समजूतदार कसा मी समजूतदार हां. आहे आणि मी तुमच्यासाठी हे करीन, ते करीन, ते करीन. आणि घरी आलं ना, की त्याच्या एक्झॅक्ट उल अपोझिट असतं. सगळी समजुतीची अपेक्षा इतर घरातल्या लोकांनी करायची असते आणि मीच कसा तुम्हीच मला समजून घेत नाही, गॅस. हाच कायम आव अगदी. असतो. आई शपथ! हे इतकं खरं बोललाय ना, मी मी गंमत सांगतो. माझं मी जेव्हा घरी इस्लामपूरला जातो ना, तेव्हा माझं असं होतं, की प्लीज ऐका ना, मला इथे रिस्ट्रिक्शन नका टाकू. मी सगळ्यांना बाहेर समजून घेतो. मला इथं तुम्ही तरी हे करा. समजून आणि माझ्या लक्षात आलं, की माझे वडील पण बाहेर ऑफिसमध्ये जातात. तेही बाहेर समजूनच घेतात सगळ्यांना. माझी आईही जेव्हा तिच्या मैत्रिणी असतील, घरकाम करणारे, मदत करणारे लोकं असतील, वॉचमन असेल, या सगळ्यांना समजून घेऊन ती सांभाळते. माझी बहिणी हॉस्पिटलमध्ये तेच करून घरी आलेली असते. तर प्रत्येकाची हीच अवस्था एक्स्पेक्टेशन असणार आहे, की मी घरी आल्यावरती मला समजून घ्या. हो. आणि मग जर सगळ्यांनीच हे केलं, तर पेटणारच ना, बंबच होईल तो आगीचा. आणि आता सगळ्याचं प्रेशर बर्डन पडतं ते म्हणजे आईवर. आईवर. हो. बिचाऱ्या अगदी, आया. अगदी. म्हणजे मला असं वाटतं, की कुटुंबाचा जो कणा म्हणतो ना, ती हां. आईच असते. हो. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, की आपण फादर्स डे, मदर्स डे करतो. हं. पण आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा एक मदर्स डे असतो. हो का? हे अ, नव्हतं माहिती मला. श्रावण महिन्यामध्ये पिठोरी अमावस्या असते. तो मातृदिन पाळला बरं. पाहिजे, पाहिजे. परंतु आपण तो हं. पाळत नाही. म्हणजे आपण तो म्हणजे तो दिवस पाळत नाही. आपण हं. मदर्स डे करतो. हां. पण मग आईला कुठेतरी गुलाबाचं फूल हं. देणे किंवा असे आपण गोष्टी करतो, की आई कार्ड पाठवतो किंवा काय. आईला त्याचा आनंद होत असतो बरं का. कारण तिला तुमची आठवण आहे म्हणजे तिला माहिती असतं, की ह्याला मी आठवते म्हणून. पण त्याच्यापेक्षा आई आज तू मला आठवतं का तू त्यावेळेला ती भाजी केली होती. तिच्या जर त्या आठवणी ज्या तुम्ही
म्हणजे तिने तुम्हाला प्रेमाने केलेल्या असतात, त्या जर तुम्ही तिला आठवण करून दिलं, की "आई त्या दिवशी तू मला स्कूटरवरनं घेऊन गेली होती, आपण कसं पडलो होतो नाही का गं आई? मग तू मला कसं उचललंस नाही का गं आई?" ही जी आईला आठवण असते, तर तिला त्याच्यात आनंद होतो, हं. की तिने उचललं ह्याला आपण जास्त महत्त्व देतो. हम्म. पडल्याचं महत्त्व नाहीये, परंतु तू उचललंस, मग तुला जवळ घेतलंस. "आई काय बरं वाटलं होतं गं. आई एकदा ये ना घरी, खूप दिवसात मी वाट बघितली." काही तुम्हाला मदर्स डे करायला नको रे, आई दुसऱ्या दिवशी येईल. इतकं मला माहिती आहे आणि हे आईच्याच बाबतीत नाही, आजी असू देत, हो. आजोबा असू देत, वडील असू देत. कारण आईला आपण नेहमी म्हणतो, की आईला आम्ही हे करतो, पण वडिलांना थोडंसं बाजूला टाकलं जातं. कारण ते तुमचे एक्सप्रेशन्स तुम्हाला दाखवू शकत नाहीत. हो. त्यामुळे मला त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, जर एखादी गोष्ट तुम्ही आईला म्हटलं, "आई, बाबांना सांग हं, हो. त्यांना बोलावून घे बरं." कारण आईला बाबा माहिती असतात. हो. पती म्हणून त्याचा स्वभाव माहिती असतो. आपल्याला मात्र बाबा माहिती नसतात, आपल्याला आई माहिती असते. हो. तर आई नेहमी बाबांनाही सांगितलंच ना रे जाताना, त्यांनाही सांगून जा बरं का. आणि हा जो एक मोठेपणा दिला जातो वडिलांना किंवा मोठेपणा म्हणण्यापेक्षा त्यांना समजावून घ्यायला जी आई सांगते, ते हम्म. नेमकं आपलं तिथे चुकतं. हो. त्यामुळे हो. मला असं वाटतं म्हणजे तुम्ही असा किंवा मी असो, मी सुद्धा अजूनही घरामध्ये जाताना किंवा माझ्या सुनांना किंवा मुलांना मी सांगून जायला पाहिजे. "हे मी जाते बरं का जरा थोडंसं लक्ष देशील." म्हणजे थोडंसं लक्ष म्हणजे मी जाती बाहेर किंवा काय आहे, म्हणजे त्यांना आपण गृहीत नको धरायला. हम्म. तुम्ही हम्म. त्यांनाही तेवढंच अगदी मी नातीला सुद्धा मला असं वाटतं, की नातीला सुद्धा जाताना सांगून जायला पाहिजे. "मी जातीये 4 तासात आहे." मग ती सांगते, की "काळजी घे हं, नीट जा रिक्षातनं उतर." म्हणजे रिक्षातनं सावकाश उतर आणि तो जो एक आनंद असतो नातीने म्हटलेला, की असू ते, "आई हम्म. लवकर या मी वाट बघते, मी आज स्वयंपाक करून ठेवला." म्हणजे हा जो आनंद असतो ना, तो हा देण्या-घेण्यामध्ये असतो. म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं, तर हे देणं-घेणं असतं. हो. आणि त्याच्यामध्ये तुमची कुठली भावना किंवा त्याच्यामध्ये परतफेड हा प्रकार नसतो. हो. अजिबातच नसतं. म्हणजे मी तिला भाजी केली होती म्हणून तिने आज मी गेल्यावर केलं नाही, असं घरामध्ये कुटुंबात होत नाही. हम्म. हम्म. मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये तुमच्यामध्ये कदाचित होत असेल, की मी तिला एवढा चहा पाजला, अगदी ह्या हॉटेलमध्ये नेऊन जेवायला नेलं. तिने मला फक्त वडा सांबार दिला रे. म्हणजे असं नसावं, असं मला नेहमी वाटतं. खरं आहे. मला आता अचानक मला माझ्या आजीची आठवण आली, की माझ्या आजीचा मी फोन कधीच करत नाही रे मी. कोण आणि एकतर मी तुला माहिती आहे, की मला फोन स्वतःहून करायला हो. जरा जडच जातं कोणाला, मित्रांनाही, मैत्रिणींनाही, आई-वडिलांना तरी रोजचा करतो, पण आजीला तर शक्यच नाही. आणि मी मध्ये एका लग्नात भेटलो आजीला. आजी म्हटली, की "आपली आता आजी म्हातारी झाली आहे, 80-85 वर्षाची झाली आहे. किती वर्ष राहिली रे माझ्याकडं?" आणि मग मला असं टचकिन डोळ्यात पाणी आलं आणि असं की मग असंही नाही की मी आता अजून मी आता हा शूट संपल्यावर करेन मी परत फोन, मला आता लक्षात आलं. पण ते आजीशी एक 5 मिनिटं बोललो तरी ना, तर ती काय नाही माझा पाय दुखतोय, हे दुखतंय ते अगदी, सांगेल. पण अगदी, तेही अगदी. खूप छान वाटतं रे. मला वाटतं. असं हो. लक्षात आलं की फक्त संवाद गरजेचा आहे रे. म्हणजे हो. कुटुंबातलं प्रेम दुरावलं वगैरे हे मला जे वाटत होतं असलं काही नाही. काही म्हणजे फक्त नाहीच आहे. संवादच. आता संवाद मी म्हटलं की नाही तुम्हाला, तर संवाद हा आपल्या प्रेमाचा म्हणजे कुठलंही प्रेम असू दे त्याचा पाया हम्म. असतो. परंतु एक तुम्ही लक्षात ठेवा बरं का मुलांनो, हं. म्हणजे मी आता तुम्ही नातवंड आहे हो, म्हणून मुलांना नातवंड. म्हटलं. पण खरंच सांगते की संवाद साधताना कोणी दुखावलं जाणार नाही ना, याचा मात्र आपण विचार केला पाहिजे. कुणीही असू दे, मोठं असू दे, लहान असू दे, कोणीही आपण जर ज्यावेळेला बोलतो आपण त्याच्याशी, ते दुखावलं जाणार नाही ना. तो हम्म. शब्द एखादा मागे-पुढे होणार नाही ना. एखाद्याला असं होतं, की चटणीत किंवा एखाद्या भाजीमध्ये मीठ कमी जास्त होतं. हम्म. आपले नवरोजी असतात, ते म्हणतात, "काय भाजी केली आहे? मीठ एकदम घाणेरडं, काय नाहीच आहे त्याच्यात, त्याला चवच नाही. मी आता जातो, हे बाहेर जातो आणि जेवतो." त्या मुलीनी तिला जशी येते तशी केलेली असते. मीठ कमी आहे हे तिने खाऊन बघितलेलं नसतं. मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे, की अशा वेळेला आपण आपल्याकडे जे डावीकडचे पदार्थ आहेत, आता रेसिपीमध्ये मी असल्यामुळे मी तुम्हाला सांगते, की आपल्याकडे जे डावीकडे पदार्थ असतात ना, चटणी, कोशिंबीर ही कशाकरता असते? हे त्याच्याकरताच असतं, हम्म. की एखादा पदार्थ कमी जास्त झाला, तरी तो ते एकत्र करून बॅलन्स तोंडी करणं. बॅलन्स केला लावण्यासाठी. जातं आणि हेच प्रेम आहे. कुठेही कोणीही कमी पडलं, कुठल्याही बाबतीमध्ये, तर एकमेकांना सांभाळून घेऊन जी आपण हं. आपल्या संसाराची किंवा जीवनाची जी चव वाढवतो, ते खरं प्रेम. मग हे कुटुंबातलं प्रेम आहे. मग तू रेसिपी करत असल्यामुळे मी हे तुला उदाहरण दिलं बोलता-बोलता हं. लक्षात आलं. पण हे सार आहे ना आपल्या कुटुंबाचं किंवा आपल्या प्रेमाचं, की सगळ्यांनी एकमेकांनी धरून आपल्याला राहायला पाहिजे. जिथे जो कोणी कमी पडेल, तिथे तुम्ही कुटुंबातल्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे. आणि त्यानेच तुमचं कुटुंब किंवा तुमचं प्रेम हे वाढीला येतं. अगदी सोपी साधी गोष्ट आहे. करेक्ट आहे. कारण का बघ ना, साधं कुटुंबातली जी
भांडणं आहेत किंवा जे काही एकमेकाबद्दल वितुष्ट तयार झालेलं आहे किंवा एकमेकाबद्दल असं कुचकटच बोलतो मला तो काय असं ते सगळं हं. ह्याच्यावरनं की छोट्या-छोट्या गोष्टीतनं खाण्यावरनं, कपड्यावरनं, लेट येण्यावरनं. आई मला सारखं टोचूनच बोलते, "कुठं गेलास? काय गेलास?" विचारते. पण ते थोडंसं ते जरा टोन डाऊन केलं का समजून घेतलं तर मे बी गोष्टी सॉल्व्ह होऊन शकतील. नाही, मग त्याच्यामध्ये अगदी साधा उपाय आहे रे. आई आता आपल्याला बाहेर जाताना हं, म्हणते की नाही, तू म्हणजे आल्यावर म्हणते, हं, बाहेर जाताना नाही, आल्यावर हं. आपल्याला आई विचारते, "कुठे गेला होतास? का हां, गेला आपण होतास?" बाहेर गेल्यानंतर आल्यावर जर उशीर झाला तर आई म्हणते, "कुठे गेला होता रे? केव्हाची मी वाट बघत होते." हे ती काळजीपोटी तुम्हाला ओरडून बोलत असते. हं. आणखीन जर लहान मुलगा असेल तर ती कदाचित त्याला फटका देईल, मुलीला एखादा हं, टप्पू हं, देईल, की "तुला कळत नाही मी केव्हाची वाट बघते." हे सगळं काळजीपोटी होतं. हं. त्याच्या वेळेला तुम्ही जर समजा सांगितलं, की "आई" आपणच सुरुवात करायची, "आई मी अमक्या-अमक्या ठिकाणी जातोय. हा फोन नंबर आहे. उशीर झाला तर तू फोन करशील. काळजी करू नको. मी आल्यावर तुला कळवतो." आणि समजा तुम्ही आईला 2 तासात येतो म्हटल्यानंतर, 2 तास झाल्यानंतर लागली तुम्ही फोन करून कळवा ना आईला, की "आई मी एक अर्ध्या तासात पोहोचतोय बरं का, तू काळजी करू नको." आई निर्धास्त राहील. कारण घरामध्ये आई असो, आजी असो, वडील असो, बायको असो, नवरा असो, जे कोणी घरी घरी असतात ते प्रेमापोटी तुमची काळजी करत हो. असतात. आणि तेच जर आपण तिथेच आपण जर ते काय म्हणूयात आपण एक मार्ग आपण तिथेच काढला आणि फोन वेळेवर केला, की "मी आता रिक्षात बसलोय, एक अर्ध्या तासात येतोय." "हां, ट्रॅफिक जॅम आहे, मी येतोच आहे अर्ध्या तासात." पण हे मात्र नाही हं, ट्रॅफिक जॅम आहे म्हणायचं सेनापती बापट रोडला म्हणायचं आणि खरं म्हणजे आहे तिथेच असायचं. असं मात्र करायचं नाही. खरं-खरं जे कारण असेल ते बायकोला सांगायचं. नाहीतर ती म्हणेल, की "अरे सेनापती बापट रोडला म्हणतोयस आणि अर्ध्या तासात तू अजून पोहोचला का नाही?" त्यामुळे कुठेही असं तुम्ही बायको म्हणजे कोणाची गंमत करा किंवा म्हणजे तुम्ही हे सांगा, पण असं सांगा, की त्यांना समोरच्या व्यक्तीला खरं वाटलं हो, पाहिजे. हो. पण या गोष्टी आवश्यक आहेत. आपणच या गोष्टी केल्या तर वाद होणारच नाहीत असं मला वाटतं. वाह! मला अजून एक सारखं महत्त्वाचं असं वाटतं, की ना आपण ज्या वेळेस कडनं एक तर घरातल्या लोकांकडनं सतत कुटुंबातल्या लोकांकडनं अपेक्षा असतात. हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे वगैरे, वगैरे, वगैरे. आणि सतत ना आपल्या डोक्यातलं आयडियल कुटुंब, एक प्रमाण कुटुंब हे आपण इतरांच्या कुटुंबाकडे बघून बघतो, की अगदी. याची ओह! आजी करेक्ट. अशी करते, माझी आजी हे नाही करत. हं. यांची आई अशी वागते, माझी आई अशी नाही वागत. यांचे बाबा असे करतात, माझे बाबा असं नाही करत. आणि आपण आपल्या कुटुंबाला ना तितकं महत्त्वच देत नाही किंवा आपल्या कुटुंबातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला बांधून हं, ठेवणाऱ्या हं. गोष्टी आहेत, त्याचं अप्रूप न ठेवता याची आई ना त्याला रोज डब्यात सँडविचेस भरून देते. पण माझी आई पण सकाळी 6 वाजता उठते आणि ती रोज छान तुला जे आवडेल त्याचा डबा करून देतो. त्याचं कौतुकच नाही वाटत. नाही. तर हे ना मला खूप असं वाटतं, की आपल्या कुटुंबाबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो ना, तेव्हा सतत फिल्म्समधलं कुटुंब की अच्छा ते आयडियल कुटुंबाची व्याख्या ना सतत इतरांच्या कुटुंबाचीच का असते ना, मला हे जरा असते. हो. गमतीशीर वाटतं. हां, आ कारण मला असं वाटतं, हं. की कारण काय असतं, की हा मनुष्य स्वभाव आहे. चांगलं जे दुसऱ्यांच्या ह्याच्यातलं असतं ना, ते आपण पटकन घेतो. पण त्यांच्यामधलं जे दुर्गुण असतात, ते आपण कुणाला सांगत नाही. इव्हन आपल्या घरामध्ये सुद्धा तू बघ ना, मी समजा जर माझ्या मुलाचं किंवा नातीचं कौतुक, "अरे, ती अमुक-अमुक करते हं, तिला एक गाणं छान येतं, तिला डान्स चांगला येतो." हं, हं. पण तिचं जर एखादी वाईट गोष्ट असेल, तर ती मी कधी सांगत नाही. हं. त्यामुळे हा एक मनुष्य स्वभाव आहे, की चांगलं जे असेल ते बघतो आणि ते माझ्या कुटुंबात नाहीये किंवा माझ्या बायकोमध्ये नाहीये किंवा माझ्या नवऱ्यात नाहीये किंवा माझी आई तिची आई किती मॉड राहते. कारण वाटतं पण माझी आई साडीतच का राहते? अगदी हो. तुला साधी गोष्ट सांगते, की मी खूप जाड होते एकेकाळी. मी अजूनही आहेच आहे. पण नंतर मी असं डाएट-बिएट करायचं ठरवलं. तर माझा मुलगा म्हणाला, "आई तू डाएट करून बारीक-बिरीक होऊ नको. आम्हाला आमची आई जाडच पाहिजे." मला इतका आनंद झाला तेव्हापासून मी कधीही डाएट केलेलं नाहीये. म्हणजे हे त्याने वाक्य जे सांगितलं, की तू म्हणजे आपल्याला आपली आई कशी पाहिजे हे प्रत्येकाच्या मुलांच्या डोळ्यामध्ये असतं. हं. आणि समजा जर ती आई एखादी साडीवाली एकदम मॉड झाली, तर ते त्या मुलाला आवडणार नाही. हो, मॉड आई एकदम साडीमध्ये गेली तरीही ते मुलांना आवडणार नाही. हो. कारण त्यांचं जे एक आईबद्दल किंवा घरातल्या कुटुंबाबद्दल एक असं फिक्स असतं. हं, आणि हं. मला असं वाटतं आणि ते नेहमी तू म्हणतो ते बरोबर आहे, की दुसऱ्या कुटुंबामधलं बघितलं ना, काय त्याची आई छान राहते, काय सुंदर पदार्थ करते. आज चायनीज केलं होतं. पण आईनी कोबीचीच भाजी केलेली असते. फक्त सोया सॉस वापरलेलं नसतं. नाहीतर चायनीज आणि आपल्या भाजीमध्ये काय फरक असतो रे? हो.
पण ते आपण नेहमी कंपेअर करायची आपल्या मनुष्य स्वभाव येतो आणि हो. लहान मुलांचा तर असतो. आणि मला अजून एक असं वाटतं, की सतत ना आपण आपल्या घरातली लोकं ज्या पद्धतीने व्यक्त होतात ना, आपल्याला त्या पद्धतीने नकोच असतात. नकोच म्हणजे असतात. मला मला हे आता खूप पर्सनल उदाहरण आहे. पण माझे वडील हयात असेपर्यंत ना, ते माझ्यासोबत फार बोलत नाहीत. याचं मला असं सारखं वाटायचं, की नाही आम्ही असे गप्पा नाही मारत. कारण ते जे आयडियल वडीलवालं जे हो. चित्र उभं ना, की मुलांसोबत मित्रासारखे गप्पा मारणारे हं. वडील. तर माझे वडील तसे गप्पिष्ट नव्हते. ते माझ्यासोबत गप्पा नाही मारायचे. तर मी त्याचा सतत माझ्या डोक्यात राग, की माझे वडील माझ्यासोबत गप्पा मारत नाही. तुम्ही त्याचे आयडियल वडील नाहीत. हं. पण आत्ता मला असं विचार करताना जाणवतो, ते आत्ता हयातही नाहीयेत. तर मला असं जाणवतं, की त्यांची व्यक्त करण्याची पद्धत वेगळी पद्धत होती ना. वेगळी आहे. करेक्ट. ते अगदी सकाळी बरोबर. लवकर उठायचे, माझ्यासाठी मला सोडायला यायचे जिथे येईल तिथे. माझ्या परीक्षेला 2-2 तास माझी पूर्ण पेपर हं. होईपर्यंत वाट बघत थांबले. इतका वेळ तो माणूस काय करायचा मी पेपरला बसलेला असताना मला माहीत नाही. तर त्यांची व्यक्त करण्याची पद्धत ना मी पद्धत कधी वेगळी समजूनच असते. घेतली नाही. अगदी, तर अगदी. ते आपण सतत इतर लोकांचे ठोकताळे आपल्या नात्यांना लावतो आणि उगाच गैरसमज करून अगदीच घेतो. खरं आहे. हो. म्हणजे आता तू म्हणालं ते लक्षात आलं, की अरे माझी आई मी 10वीच्या पेपरला गेलो किंवा 12वीच्या पेपरला गेलो ना, तर आई तेवढ्या वेळात ते 5 वेळेला 10 वेळेला जेवढा वेळ काय असेल ते शिवलीलामृत वाचून घ्यायची. आणि मला असं होतं, की आई कशाला करते ह्याने काय होणार आहे? पण मला आत्ता लक्षात आलं, की तिला असं वाटतं, की ते प्रेम आहे, त्यांनी ती हो. प्रोटेक्ट करते पण आत्ता तू म्हटल्यावरती मला असं जाणवतं, की शिट हे प्रेमाचंच एक परिभाषा आहे ती. तिचं प्रेम वेगळं आहे फक्त. हो, आणि आपण ते नाही समजत. प्रत्येक आईला किंवा वडिलांना किंवा घरातल्या बहीण-भावाला सुद्धा आपलं बाळ हे चांगलं असावं. हं. त्याला समाजात स्थान असावं. त्याला कोणी नावं ठेवू नये. कारण तुम्हाला जर समजा कोणीतरी म्हणे, "काय रे तो मुलगा फारच बाबा अगदी विक्षिप्त आहे." हे म्हटलेलं बाकी कुणाला नाही, सगळे तुमची टिंगल करतील. पण आई हं. अशी असते किंवा वडील असे असतात, की त्यांच्या ते हृदयाला लागतं. हो. वाईट वाटणं आणि हृदयाला लागणं ह्याच्यात खूप फरक आहे. आणि हृदयाला लागलं मग तुम्हाला सगळ्यांनी चांगलं म्हणावं म्हणून आई-वडील आपल्याला सवयी लावत असतात आणि हं. आपल्याला नेमक्या त्या सवयी नको असतात. म्हणजे असं वाटतं की नाही, हे नको, ते नको. ती सारखी माझ्या मागेच लागते. लवकरच उठ म्हणते, पांघरुण्यांच्या घड्याच कर म्हणते, ते कपडे जागेवरच ठेव म्हणे. पण ह्याचा उपयोग तुमची लग्न झाली ना, की तुमच्या बायका तुम्हाला नक्की हो. चांगलं म्हणतील. करेक्ट, करेक्ट. बापरे! असं. तनुजांनी नको बघायला हा एपिसोड. नाही, माझ्या आई-वडिलांनी सवयी लावल्या, पण मी न लावून घेतल्यामुळं हो, नाही म्हणजे हे कारण हेच असतं, की तुम्हाला पुढच्या आयुष्यात काही कमी पडू नये, करेक्ट. तुम्हाला कोणी नावं ठेवू नये. मग तुमची बायको बायको म्हणजे बायको नावं ठेवतच नाही, ती तुम्हाला हे सांगत असते. कारण लग्न झाल्यानंतर आई-वडिलांनंतर बायको हीच तुमची सहचरिणी असते हं. आणि तीही तुम्हाला तिलाही असंच वाटत असतं रे, नवऱ्याला आपल्या कोणी बोलू नये, तिला कोणी म्हणू नये आणि म्हणून ती प्रयत्न करत असते आणि तीच गोष्ट नवऱ्याच्या बाबतीत पण असते, की बायकोला आपल्याला कोणी म्हणू नये, तिची चेष्टा कोणी करू नये, म्हणून तो म्हणत असतो, दुसरं काही नाही. माझी आई आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात एक आईची एक आयडियल इमेज असते, की माझी आई अशीच आहे. हो. पण आता माझ्या बाबतीत काय घडलं, की माझ्या आईला खूप इच्छा होती, की जॉब करावा किंवा जरा तिला फिरायचं होतं, तिला पंजाबी ड्रेस घालायचं होते तिला. मग आमचं असं होतं, की ओके तुला घालायचं ना, चल मी तुला जाऊन पंजाबी ड्रेस तू जीन्स घाल, आई घाल तू काय मी कशी दिसेल? म्हटलं घाल गं, हं. काय फरक पडतोय? छान दिसतं सगळं. तू छानच दिसतेस. असं एन्करेज करून आणि तिने ज्या दिवशी पहिल्यांदा आम्ही कुठेतरी आय गेस असंच मुंबईत कुठेतरी गेलो होतो आणि पहिल्यांदा जीन्स आणि वरती तिने टॉप घातला. ती गळा-गळा रडायला लागली, की म्हणली, "मला सासूरवास नाही, मला काही नाही, तरी मी घातलं नव्हतं. पण माझ्या मुलांनीच मला एन्करेज करून घालायला लावलं." आणि मला असं लक्षात आलं, की किती परत छोटी गोष्ट छोटी होती गोष्ट खरं आहे. कपड्यांची, पण तुम्ही तिला हे केल्यामुळे म्हणजे तुम्ही हां. मुलांनी सगळ्यांनी आईला सपोर्ट दिल्यामुळे किती तिच्या आयुष्यामधला एक आनंद असतो तो हो, तुम्हाला मिळतो. आता हो. मलाही वाटतं जाडजूड असेल तरी कधीतरी तुमच्यासारखा ठुमका करावा, हां. डान्स करावा. पण ज्यावेळेला मी बाजूला म्हणजे करत असते, हं. तर कदाचित माझी मुलं किंवा सुना मला म्हणणार नाही. ते मला खरंच प्रोत्साहन देतात. अगदी सुना म्हणजे लेकीसारख्या आहेत. दोघी मला म्हणतात, की "नाही हो आई, तुम्ही ड्रेस घाला. नाही हो आई, तुम्ही हं. डान्स करा किंवा काय असेल ते." पण त्यावेळेला मला एक लहानपणापासून समाजाचं एक हे असतं, की समाज काय म्हणेल? हं. समाज म्हणजे आजूबाजूचे लोकं म्हणतील का, हो. कसली हं. हं. जाड बाई आहे आणि ती नाचतीये किंवा काय करतीये ते. आणि ती जी भीती असते ना, ती काही-काही वेळेला आम्हाला मारक ठरते. हं. म्हणजे घरातले लोकं कर म्हणत असतात, पण समाजाला आम्ही नाही म्हणतो. तर ह्या बाबतीत पण मला असं नेहमी सांगावसं वाटतं, की काही-काही वेळेला समाजाची काळजी करू नका. तुम्ही फक्त घरातले लोकं काय म्हणतात त्याची करा आणि तुम्ही सांगा अगदी काय म्हणतो छाती ठोक काय म्हणतो हं. ठोकपणे सांगा तुम्ही एकदम असं खंबीरपणे सांगा, की नाही माझ्या नवऱ्याला आवडतं म्हणून मी घातलं हं. आणि हो. ते नवऱ्याला खूप
आवडेल म्हणजे असं म्हटलेलं. हो, म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की माझ्या बायकोनी माझे ड्रेसिंग चॉईसेस चेंज केलेत. म्हणजे हो. ती मला असं की मला नाही आवडत आहे, पण ठीक आहे तनुजाला आवडतं ना मी घालतो. ते दोन्ही आहे, व्हाईस आहे. वर्सा हो, आहे ते. हो. आणि ते खूप आनंद म्हणजे प्रेम म्हणतो ना, तर प्रेम हे तुम्ही कशातही शोधू शकता रे. अगदी हं. कुठली छोटी-छोटी गोष्ट असेल ना, त्यात प्रेम असतंच. आणि ना आपण घरातल्या नात्यांबद्दल ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण खूप कमी व्यक्त होतो घरातल्या लोकांसमोर. म्हणजे ॲब्सोल्युटली. कधी आईला म्हणजे आई रोजच स्वयंपाक करते ना आपल्यासाठी, तर म्हणजे नाही आवडलेलं हे आपण आधी सांगतो, पण आवडलं तर फार कमी वेळेस सांगणं होतं की सांगणं. हे अगदी जाणीवपूर्वक खरं, की हे खरं. खूपच छान झालंय आणि हे छान वाटतंय वगैरे वगैरे म्हणून. तर मला असं वाटतं घरातल्या नात्यांमध्ये स्पेसिफिकली व्यक्त होणं किती गरजेचं आहे याच्याबद्दल थोडंसं बोलू शकलो आपण. हो. कारण आपण व्यक्तच होत नाही घरच्या नाही. लोकांसमोर. अगदी, आपण अगदी. कधीच बोलत नाही बाबांना थँक्यू, भावाला थँक्यू आणि छान वाटतंय बाबा, छान दिसतोयस असं मला नाही आठवत. असं आपण एकमेकांना घरातल्या लोकांना अशा छान नाही. आणि कॉम्प्लिमेंट्स आपण देतो. सांगायचं असलं तर ते इन्स्टा स्टोरी थ्रू टाकतो. हां. सिबलिंग्स डेला. हो आणि ते आपण इतर लोकांना सहज करतो. म्हणजे मला आत्ता ऑफिसमधलं कुणीतरी छान काहीतरी डब्यात आणलं, तर मी सहज छान कौतुक करतो, की किती हो. छान भाजी झाली आहे ही. पण माझ्या आईला करतो का हा मला नाही. प्रश्न पडतो नाही, तितकं नाही. फ्रिक्वेंटली. आणि हे व्यक्त व्हायला पाहिजे, असं मला वाटतं, की अगदी छोटी-छोटी गोष्ट असेल. अगदी आईने आज किंवा आई म्हणा, बायको म्हणा, घरात जे कोण कुटुंबातलं असेल, अगदी आजीसुद्धा, "आजी आज काय सुंदर दिसतेस गं तू." मला अगदी एखाद्या नटीचं नाव घ्यावं, म्हणजे मी आता घेत नाही, पण म्हणजे खरंच घेत नाही मी. पण परंतु इतकं तुम्ही जर छान म्हटलं ना, तर तुम्हाला खूप म्हणजे तिलाही आनंद होतो, की "आई तू आजी तू इतकं इतकी दिसतेस, तर तू तरुणपणी काय दिसत असेल?" "काय मेल्या" असं करून ती तुम्हाला हे "चावट तू" वगैरे हे शब्द तिच्या तोंडात येतील, पण तिला मनातनं बरं वाटलेलं असतं, की ॲब्सोल्युटली. कुणीतरी आज मला चांगलं म्हटलंय, हो. कुणीतरी माझ्या स्वयंपाकाला आज उत्तम म्हटलंय आणि आज मुलांनी खाल्लं बरं का. अगदी तुम्हाला आवडलं नसेल तरीसुद्धा पोळीचा रोल करून ते खाल्लं ना, की ते तुमच्या पटकन पोटात जातं. कारण आपल्याला काय असतं म्हणजे नेहमी मी म्हणते, की आपल्याला एक हॉटेलमधली चव डोक्यात असते आणि त्याची तुलना आपण घरातल्यांबरोबर करतो. हं. एखाद्या हिरोईनची तुलना आपण आपल्या बायकोबद्दल करतो किंवा एखाद्या हिरोची तुलना आपण आपल्या नवऱ्याबद्दल करतो किंवा त्या सीरियलमधले ते सासरे कसे होते, तसे माझे सासरे आहेत का? तर अशी तुलना नाही करू. हं. व्यक्त व्हायला शिकावं, की छान आहे माझे सासरे आहेत हे उत्तमच आहेत आणि हं. त्यांच्यातनं आता मी तुला सांगते, की माझ्या सासूबाई खूप स्ट्रिक्ट होत्या. हं. की 3 वाजता चहा नाही झाला, की ते अशा यायच्या स्वयंपाकघरापाशी आणि काय मिळतोय का नाही चहा? तर मला तो एक धसका होता, हं. की 3 अरे बापरे! 5 मिनिटं आहेत आधी आधण ठेवलं पाहिजे. पण मी नेहमी म्हणते, की त्याच्यामुळे मला वेळेत काम करायची सवय लागली. हं. आपण त्याच्यातलं पॉझिटिव्ह घ्यायचं, की मी किती त्यामुळे परफेक्ट झाले, की नाही त्यांची वेळ आहे त्या ह्याच्यामध्ये मला काम केलंच पाहिजे आणि तेवढ्या वेळात त्यामुळे माझं मी सांगते ना, की फटाफट कामं होतात. पण नाही आता सासू पण बोलत नाहीये, आजी-सासूही बोलत नाही, नवराही बोलत नाही. काय ठीक आहे चाललंय, असं नसावं असं मला ते वाटतं. चलता है सारखं चाललंय. चला म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही म्हणजे मी नेहमी म्हणते, की मला कोणीतरी म्हणाल, "तू असं कसं सासूबद्दल म्हणतेस, की त्यांच्यामुळे?" म्हटलं, "अगं खरंच आहे ना, आधी मी इतकी ज्यावेळेला लहानपणी लग्न झालं, मी इतकी परफेक्ट नव्हतेच मुळी. पण त्यांना 12 वाजता जेवण लागतं, तर 12 वाजता हे हवंच. माझ्या आजी-आजोबांना भात म्हणजे आपण समजा ट्रेमध्ये नेऊन ठेवलं, तर भाताबरोबर दहीदूध लागतं. मग दहीदूध हे तिथे असलंच पाहिजे. हं. पूर्वी एक हे होती गोष्ट होती, मी सहज सांगते तुम्हाला, की जेवायला बसल्यावर त्या व्यक्तीला मागावं लागलं नाही पाहिजे. हो. म्हणजे मग तो व्यवस्थितपणा आलात ना, म्हणजे ते हं. प्रेम वाढलंच. कारण ती व्यक्ती म्हणते ना, "काय माझी सून माझी काळजी घेते." किंवा माझे सासरे म्हणायचे, की "आमच्या अनुराधासारखा स्वयंपाक कोणी करत नाही." काय भारी वाटायचं मला, मी तुला सांगते. आता खरं करते मी सोडून म्हणजे आता मी क्या खरं बात है! क्या बात है! खरं करते का नाही ते माहिती नाही मला, परंतु त्यांच्या त्या एका वाक्याने ना मला खूप हे यायचं. मग ते टीव्हीवर बघायचं. त्यावेळेला टीव्ही होते आमच्या वेळेला. मग संजीव कपूर कशी भाजी करतं, मग ते पाट्यावर बंट्यावर वाटायचं, ते करायचं. पण त्याची चव, खरी चव मलाही माहिती नसायची, त्यांनाही माहिती नसायची आणि ते कौतुक म्हणजे कौतुक करणं हे प्रेमामधला अगदी मुख्य भाग आहे असं मला वाटतं. कौतुक म्हणजे ॲप्रिशिएट करणं, तू हं. हो. म्हणतोस तसं व्यक्त होणं हे वॉव! आवश्यक वॉव! आहे. मला एक सहज मुद्दा ह्याच्यातला अ, वाटतं की आपण त्याच्यावरती जरा डबल क्लिक केलं पाहिजे, काही डिस्कस केलं पाहिजे. ते म्हणजे एक ह्या सगळ्या कौतुकाच्या, संवादाच्या नादात ना, बऱ्याचदा ना, आपण कुठेतरी ती एक लक्ष्मण रेषा क्रॉस करतो घरामध्ये, हं. की जबरदस्तीचे संस्कार होतात एकमेकावरती, की हो. मला वाटतं ना, हे मला असंच पाहिजे. म्हणजे आई-वडिलांसोबत एस्पेशली, की हे आपल्यात चालत नाही, हे आमच्यात चालत नाही किंवा सासू-सुनांमध्ये पण
हम्म. की हे आमच्यात चालत नाही आणि त्याच्यातनं ते एक परत अगेन गैरसमज. गैरसमज होतात. हो आणि टेन्शनच हां. तयार होतो त्यामुळे हो. सगळं. कारण का आणि त्याच्यात मग मुळात इंटेंट बाजूला राहतो, की काय उद्देश नाही. म्हणजे देवपूजा करताना बाबा काय तुमच्यात तिळाचं तेल वापरतात का तूप वापरतात? हे प्रत्येकाच्यात वेगळं असू शकतं आणि प्रत्येकाचं अल्टिमेटली इंटेंट काय, की देवासमोर दिवा लावायचा आहे. हम्म. आपण त्याच्यावरनं ते भांडत बसतो आणि मग आमच्यात नाही, आमच्यात हे नाही चालत, ते नाही चालत. तर मगाशी मी आजींची खूप गप्पा मारत होतो संस्कारांबद्दल. म्हटलं हे मला त्यांचं मत जाणून घ्यायचं त्याच्यावरती. हो, अगदी खरं आहे, की आपल्याला काय होतं, की एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली, हं. कोणाची असू शकते. म्हणजे माझंही चुकतं, एखाद्या वेळेला माझ्याही घरातल्यांना ते आवडत नसेल, काय असेल. पण इमिजिएट तुम्ही ते बोलायचं नाही. हे मी माझ्या आजी-आजोबांकडनं शिकले, की लागली तुम्ही त्याच्यावर तक्रार करू नका. तक्रार केलं, की तिथे त्या काचेला तडा गेलाच किंवा त्या माठाला किंवा मातीला तडा गेलाच. ते तुम्ही बघून ठेवा आणि मग नंतर एखाद्या, की आपण त्या दिवशी असं केलं होतं, असं केलं असतं तर बरं झालं असतं का? म्हणजे त्यावेळेला जर तुम्ही तिथे जर असेल किंवा शब्दानी शब्द मग वाढले जातात आणि हम्म. मग त्या मुलीच्या लक्षात येतं, की अरे, आपण काही म्हटलं तर सासूबाई नाहीच म्हणतायत किंवा ह्याच्यामध्ये आणि तसं आणि हेच मुख्य कारण आपलं विभक्त कुटुंब पद्धती व्हायचं कारण झालेलं आहे. कारण आपण एकमेकांना समजावूनच घेत नाही ना. तिच्या माहेरच्या ज्या सवयी असतील सुनेच्या, तर त्या येणारच आपल्याकडे. माझ्या माहेरच्या सवयी मी घेतल्याच की नाही थोड्याफार. हम्म. सासूबाईंनी त्यांच्या माहेरच्या म्हणजे आपण जे पारंपरिक म्हणतो ते म्हणजे काय असतं, की प्रत्येक घरातनं आलेलं सगळं जे असतं, ते एकत्र म्हणजे ते कुटुंब. हम्म. प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाच्या पद्धती, मग त्या देवघरात असो, स्वयंपाकघरात असो, कुठेही असो. पण ते जे सगळं एकत्र पद्धत येते, तेच खरं कुटुंब आणि ते प्रत्येकाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. की नाही हे तू केलंस, हे छान केलं. मे बी तुम्ही इतके वर्ष तो पदार्थ खाल्ला नाही, पण आता तुम्ही तो खाताय. हम्म. पण तुम्हाला त्याची हळू सवय लागेल. अगदी पहिल्यांदा तुम्ही जन्म झाले तुम्हाला वरण-भाताची चव माहिती होती का? नव्हती. अगदी. मग हळू तुम्हाला ती आवडायलाच लागली ना, मग एक 8 वेळा तिने केलं की तिलाही आवडायला लागेल. ती चव तुम्हाला आवडायला लागेल. म्हणजे असं तुम्ही ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे, असं हो. मला हे वाटतं. खरं आहे अगदीच. माझ्या सासरकडच्यांना त्यांना कधीच सोयाबीन आणि मशरूम खायची सवयच नव्हती. काही खाल्लंच नव्हतं कधी. तर मी त्यांना सोयाबीन राईस, मशरूम राईस खायला घातल्यानंतर पहिल्यांदा 1-2दा नाही आवडलं आणि नंतर आता त्यांना आवडायला लागलं. नंतर खायला लागलं. त्यांना दिसलं की हे इंटरेस्टिंग आहे. हेच हां, अगदी आहे. आणि ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. म्हणजे आपण त्या जर डेव्हलप म्हणजे थोड्याशा केल्या, एखाद्याला त्यांना नाही म्हणतील आणि एखाद्याला खरंच त्यांना आवडणार नाही, एखाद्या वेळेला त्याचा त्रास होईल त्यांना. तर लागली आपण रागवायचं नाही रे. आपण बऱ्याच वेळेला ना तिने नाही केलं. मी सांगितलं होतं तिला, की किंवा नवऱ्याला किंवा बायकोला काय असेल, मी सांगितलं होतं. तिने ऐकलंच नाही माझं. तर मी यापुढे तिला हे सांगणार नाही. मी सासूशी या विषयावर बोलणार नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ना, या होऊ नयेत असं मला वाटतं. की त्याच्यावर लागली शिक्कामोर्तब आपण करू नये. कारण काय असतं, की ते मग ते कायमचं राहतं. हम्म. ते नाही करू आपण. हम्म. ठीक आहे, नाही आवडलं. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम हा शब्द तर नेहमी आपल्या आयुष्यामध्ये असला पाहिजे. कुठलाच काहीच नाही प्रॉब्लेम. काहीच आणि मराठीमध्ये काही हरकत नाही. मी नेहमी म्हणते काही हरकत नाही. होतं, चुकून होतं एखाद्या वेळेला. माझंही होतं ना. भाजी करताना एखाद्या वेळेला मी लसूण म्हणजे ह्याच्यामध्ये पण व्हिडिओत मी दाखवते, की तो पदार्थ माझा घालायचाच राहतो. तो तेलामध्ये परतणं आवश्यक असतं. मग मी म्हणते, की माझंही चुकून राहिलं. मग मी ती भाजी बाजूला करेल, त्या तेलात ते टाकेल, ते परतून घेईल. पण तो पदार्थ मी नीट करेल. हम्म. म्हणजे शेवटी हे नीट करणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. हम्म. ती चव वाढवणे प्रेमामध्ये किंवा आपल्या नात्यामध्ये प्रत्येकाच्या हातात असतं आणि मग कशाला विभक्त कुटुंब होतील रे. तुम्हाला आई-वडील म्हणजे मुलांनाही आई-वडील हवी असतात, आई-वडिलांनाही मुलं हवी असतात, नातवंडांनाही आजी-आजोबा हवे असतात. प्लीज आजी-आजोबा हवे आणि असतात. मग आपण हे एकत्र राहिलो, तर रसायन आहे कुटुंब म्हणजे शेवटी. वाह! तर शेवटी पाककलेवरती येता-येताच असं सुंदर तुपाची धार येतेच आहे शेवटी. असं ते आहे असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या आजी-आजोबांबद्दल सांगता मगाशी आम्ही गप्पा मारत होतो. हा. मला आजींनी सांगितलं, की त्यांची आजी खानदेशातून बॅडमिंटन खेळायची 1932 साली. त्या चॅम्पियन होत्या बॅडमिंटनच्या. बॅडमिंटन. 1932. बॅडमिंटन आणि अनेक म्हणजे डिलिव्हरीज होऊन, हे होऊन सुद्धा म्हणजे जिद्द आणि मला सगळ्यात जास्त आजी होती याचं कौतुक आहे. पण मला त्या काळामध्ये आजोबा त्यांच्या पाठीशी होते, याचं मला फार कौतुक वाटतं. हम्म. वॉव! नाही का? नाहीतर आता सुद्धा मी बघते ना, की नाही काय करायचंय खेळ? तुला काही पैसा कमी आहे का? म्हणजे तुला काही कमी पडतंय का? तुला जेवायला मिळतंय ना? तुला कपडे लत्ते वगैरे, मग तू कशाला बाहेर जाते का? पण असं नाही, प्रत्येकाला आपलं हे करायचं. तर मी ठरवलं होतं, की नाही 70 नंतर मी हे YouTube आणि हे सुरू केलं. पण आता काही नाही, मला खूप आनंद होतो, की आज माझ्या केवढा मोठं कुटुंब झालंय. हो ना.
त्यांचं 4.5 लाखाचं कुटुंब आहे आणि 7 समुद्रापार कुटुंब अगदी, आहे अगदी, त्याची. अगदी. खरंच आणि हे मी जर घरातच बसून राहिले असते तर मला शक्य झालं असतं का? आज हम्म. त्याच्यामुळे तुमची आणि माझी ओळख झाली. हो. तुम्ही मला इतकी छान गोड नातू मिळाले हे आणखीन जेव्हा कधी मी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे जायचो सोबत माझे आजोबा जरासे असे खाष्ट होते आणि मी सगळ्यात दंगेखोर कार्टा असल्यामुळं मी जरी नसलो सांगलीत तरी आजोबा शार्दोल असं ओरडायचे. मी सांगलीत पण नाहीये, 100 किलोमीटर लांब आहे, तरी दंगा कोणीही केला तरी असं. शार्दूलच. पण मला आता ते आत्ता आठवलं ते असं होतं की यार आजोबा पाहिजे होते. पाहिजे म्हणजे आत्ता जर आजोबांनी हे बघितलं असतं तर आवडलं असतं त्यांना. आवडलं आजोबा पाहिजेत आणि आत्ता लक्षात येतं ना, मी अपार्टमेंटमध्ये पण खाली बघतो ना की मुलं खेळत असतात. ज्यांच्या लहान मुलांसोबत आजी आजोबा असतात ना, ती मुलं खरंच खुश असतात खुश असतात. आणि हो. ज्यांच्यासोबत नाही आहेत ना, त्यांना ते जाणवतं की हे काहीतरी मिसिंग काहीतरी आहे. कमी आहे. अगदी, अगदी. ह्या गोष्टी होतात. मला म्हणजे आता माझ्या ह्याच्यावरनं झालं नातीला तिची आजी वारली एका तिच्या मैत्रिणीची. ती लहान होती. ती म्हणाली, "तिची आजी गेली ती खूप रडते. जरा 2 दिवस त्यांच्याकडे जाऊन राहून येतेस का?" किती गोड आहे म्हणजे ही. तिला असं वाटलं, की हिला किती वाईट वाटत असेल. मग ती म्हणाली, "नको, पण मलाही वाईट वाटेल मग." म्हणजे सांगण्याचा हेतू हा, की ह्या ज्या गोष्टी असतात आजी-आजोबा खूप म्हणजे आमचे सुद्धा आजी-आजोबा आता मी तुला हां. एक हे तुमच्या सांगते. आजी आजोबांची काही हो, आठवण? अगदी, अगदी. आजी-आजोबा मी तुला सांगते ना, की माझे आजी-आजोबा श्रीरामपूरला होते. माझं लग्न लवकर 18-19व्या वर्षी झालं आणि एक पहिली नात होते. त्यामुळे आजोबा-आजींना माझी आठवण यायची आणि एकदा त्यांनी मला पूर्वी पत्र लिहायचे किंवा त्यांच्याकडे फोन होता हो. आणि आमच्याकडे माझे मिस्टर डॉक्टर होते. त्यावेळेला आमच्या संबंध सोसायटीत आमच्याकडे फक्त फोन होता. तर त्यांचं एक पत्र आधी आलं. मी काही त्याला उत्तर दिलं नाही. म्हणजे ॲज युजुअल नाही बाबा, गृहीत तू म्हणतो तेच गृहीतच धरलं. आणि मग नंतर त्यांचा फोन आला. मला ते म्हणजे मायडी म्हणायचं, की "मायडे मला तुझी खूप आठवण येते, येतेयस का गं तू?" तर त्यावेळेला नेमकी मुलांच्या परीक्षा म्हणा, काहीतरी कारणं होती, की मी त्यावेळेला त्या क्षणी म्हणजे दुसऱ्या दिवशी बॅग घेऊन आपण कसं म्हणतो, "चला गाडी काढा, आपण निघूया." हं. तसं त्यावेळेला नव्हतं. घरात सासू-सासरे होते, मिस्टर होते. त्यांना सगळ्यांना विचारून बाहेर पडणं, तो माहोल त्यावेळेला घरामध्ये हं, नव्हता, की हं. त्यांना विचारून मी लागली बाहेर पडेल. तर मग मी नाही गेले म्हणजे तिथे हं. त्यावेळेला आणि मग त्यावेळेला मी एक असं मला असं थोडंसं कविता लिहायचं किंवा करायचं होतं असं म्हणजे मी हं. करत असायची पूर्वी. तर त्यावेळेला मी 1-2 ओळी लिहिल्या होत्या. ते म्हणून दाखवू? प्लीज, प्लीज. सय पुसते गमले, काय झालं आभाळाले. सय पुसते गमले, काय झालं आभाळाले. आधी होतं निर्मळ, कैसं झालं एकाएकी काळं. कारण माझे डोळे भरून आले होते. तर ते भरलेले डोळे म्हणजे आकाश असं मला हं. सारखं वाटत होतं आणि कोणाला बोलून दाखवता येत नव्हतं. माया बोलली हसून, नाही झालं ग जादून. माया बोलली हसून, नाही झालं ग जादून. आजोळीची सय आली, गेलं डोळं भरून. आजोळीची सय आली, मले गेलं आभाळ भरून. सय पुसते गमले, दारी चिखल कैसा झाला. सय पुसते गमले, दारी चिखल कैसा झाला. काय सांगू बये तुला, सासरी पाय रुतलेला. काय सांगू बये तुला, सासरी पाय रुतलेला. बापरे! मला अजूनही काहीच सुचत नाही त्याच्या पुढे मुलाला. आई गं. खरंच असं प्रेम असतं रे आजी-आजोबांचं. त्यामुळे आजी-आजोबा असावेत आणि त्याच्याकरता मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, की तुम्ही एकत्र कुटुंब पद्धती पुन्हा कशी येईल ते बघा. त्याच्याकरता कदाचित तुम्हाला असं वाटेल, की आईला वाटेल, आई-बाबांना वाटेल, की नको मध्ये-मध्ये लुडबुड म्हणजे तुमचं डिस्टर्ब व्हायला नको. कारण शेवटी आई-वडील आहेत रे ते. ते तुमचीच काळजी घेणार. ते तुम्हाला म्हणणार, की "नको आता डिस्टर्ब नको करायला. आम्ही इथे आहोत तर इथे ठीक आहे. मधनं येऊ देऊ. पण आई-वडिलांना पाहुणे करू नका." आई-वडिलांना तुम्ही तुमचे घरचेच आहात, तुम्ही त्यांना घरी बोलवा. 8-10 दिवस माझ्या अगदी बरेच जणांना मी म्हणते, माझे आई-वडील 8-10 दिवस अरे, आई-वडील 8-10 दिवस राहण्याकरता नसतात. ते आपल्याकडे कायमचे राहण्याकरता असतात. मग त्याच्याकरता तुम्ही काय करू शकाल? तर त्याच्याकरता तुम्ही म्हणजे त्यांच्यासारखं वागायला, म्हणजे त्यांच्या पद्धतीने केलं, त्यांचं मन इथे रमेल असं केलं पाहिजे. मग त्याच्याकरता त्यांना नातवंड पाहिजे, ते तुम्ही दिली पाहिजेत लवकर.
की त्यांचं मन तिथे रमेल ना. अगदी साधी-सुधी गोष्ट आहे. हल्ली तुम्ही लोकं जरा आउट ऑफ द वे बोलतीये, परंतु तुम्ही लोकं जरा उशिरा जाऊ दे, आम्ही आज आमचं करियर आहे, आमचं सेटल व्हायचं. पण सेटल याला कुठे काही क्षितिजच नसतं रे. सेटल तुम्ही आयुष्य अजून मला वाटतं की मी सेटल व्हायचंय म्हणून. म्हणजे असं सेटल नाही. ते त्यांना दिलं ना त्यांचे ते खेळत राहतात. त्यांना काही दुसरं लागत नाही. त्यांना जेवण खाणं कारण ठराविक वयानंतर आम्हाला जेव्हा खायची काही नसतं की ह्याच पदार्थ पाहिजे. काहीच नसतं. तर ह्या गोष्टी खूप आवश्यक असतात आणि ह्या गोष्टी आपण करायला पाहिजेत आणि कुटुंब एकत्र कसं येईल हे बघायला पाहिजे. मग त्याच्याकरता त्यांच्या ह्याच्यामध्ये हां, पण एक मात्र आहे हां, फक्त आपल्या आई-वडील म्हणजे तुम्ही दोघं मुलं आहात म्हणून मी सांगते, आपल्या आई-वडीलच आधी बायकोच्या आई-वडिलांना पण आपल्या घरी बोलवलं पाहिजे. त्यांचं तुम्ही मुलगा होऊन त्यांचं बघितलं पाहिजे, की अशी वेळ आली पाहिजे, की तिचे आई-वडील, तुमचे आई-वडील, तुमचं तुम्ही दोघं-चौघं जण हे सगळं एकत्र म्हणून सुद्धा कुटुंब होऊ शकतं ना. हं. मुलाचे आई-वडील, मुलीचे आई-वडील हा कन्सेप्टच काढून टाकला पाहिजे. एकत्र हे कुटुंब जर झालं, तर एकत्र कुटुंब आणि आई-वडिलांनी म्हणजे मी आता सासू आहे किंवा त्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे जसं तुम्ही बघताय, की फार सूचना नाही करायच्या. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको, असं मी कुठेतरी वाचलं होतं. तर नाही ठीक आहे, हां, झालं का? बरं, हां, ठीक आहे. उशिरा उठलीस का? बरं, तू दमली असशील हं. बस हा एक शब्द तिला बास होतो. तिला पटकन चहा दिला किंवा तीही मग तुमचं करेल किंवा प्रेम हे प्रेम दिल्याने वाढतं असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकत्र जर राहिलं, एकत्र कुटुंब आली, तर तुमच्या मुलाबाळांना बाकीच्या कुठे म्हणजे दुसऱ्या कोणाची आवश्यकता पडणार नाही. हं. तुमचे आई-वडील किती सांभाळतील त्यांना तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. आणि मग करिअर आणि ह्या गोष्टी होत राहतात. त्याच्यात काही हे राहत नाही. म्हणजे जाऊ दे मी फार नाही, बरोबर आहे बघा. मॉडर्न लाईफस्टाईलमुळं त्यात गोष्टी चेंज कराव्या लागतील. मे बी तुमचं घर कसं आहे, तुमचे आई-वडील कुठे हो, राहतात. पण भावार्थ असाच आहे, की एकत्र येऊया, येऊयात एकत्र आणि राहूया. ठीक आहे ना, यावेळेला तुमचं 165 लिटरचंच फ्रिज आहे, हरकत नाही. एक 4 वर्षांनी तुम्ही 250 लिटर किंवा आणखीन मोठं घेऊ शकता ना. आत्ता आपल्याला आवश्यकता एवढ्याची जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण पहिल्यांदा घेऊन आपण संसार सुरू करावा. छान मुलं-बाळं येऊन एकत्र कुटुंब व्हायला लागलं. मुलं वाढूस्तोवर तुमचंही सगळं करिअर वाढतं, पैसे वाढतात. 2 खोल्यांच्या ऐवजी 4 खोल्यांच्या रूममध्ये तुम्ही जातात आणि कबूल आहे, की तुम्हाला आता कॉम्पिटिशन खूप आहे. तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. अगदी कबूल आहे. पण कुटुंब हेही महत्त्वाचंच आहे ना रे. हो. ते नुसतंच आपण करिअर आणि पैशाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पैसे म्हणजे नुसतंच करिअरमध्ये आपण जर हे झालो किंवा नाही मला इतकं माझं बॅलन्स पाहिजे, इतकं पाहिजे असं करत राहिलो तर वय एकदा सुटून गेल्यानंतर मग पुन्हा या गोष्टी होत नाहीत. करिअर करायला वय लागत नाही. आता मी 17 वर्षी यूट्यूब सुरू केलं. करिअर करायला किंवा हे करायला वय लागत नाही. परंतु ह्या गोष्टी सुटून गेल्या की मग वय निघून गेल्यावर काही उपयोग नसतो. हं. आजी-आजोबा सुद्धा म्हातारे झाल्यानंतर 17व्या वर्षी जर त्यांच्या हातात बाळ दिलं, त्यांना कुठे पळता येणार आहे रे त्यांच्या मागे. ते तर घरातच घेऊन बसतील, थोडंसं थोपटतील, करतील एवढंच होईल. त्यांच्या तरुणपया वयामध्ये म्हणजे तरुण म्हातारे म्हणू आम्ही. असताना जर आपण हे केलं तर ते एन्जॉय करू शकतील. शेवटी लाईफ एन्जॉय करायचं आहे आपल्याला. कुटुंबात असो, नातेवाईकात असो, पैशामध्ये असो किंवा करिअरमध्ये असो. एन्जॉयच करायला पाहिजे असं. आजीनं बोलता-बोलता असं छान कानपिचक्या घेतल्यात. म्हणजे आजी आजीसारखी नाही वागली तर काय आजी? मला त्यांनी सकाळीच सांगितलं होतं आज. म्हणजे असं म्हणजे मला नेहमी वाटतं, की खूप जणांचं मी ऐकते, की आणि तुलना तू म्हणालास ना, ते आता मला एकदम आठवलं, की हं. एका ठिकाणी मी बसले होते. मला असं म्हणजे गप्पा ऐकायला हो. आवडतात. ऐकायला म्हणजे चोरून म्हणजे ईव्हजड्रॉपिंग नाही. चोरून-बिरून नव्हे. म्हणजे हं. असं जाऊन कान हं. काय म्हणते, असं कान करून नाही हां, हे वाक्य तुम्ही घेऊ नका बरं का रे. म्हणजे मला असं काय असं बघायला आवडतं, की कोण काय बोलतंय. तर तिथे 4-5 जणी अशा मैत्रिणी बसल्या. ती सांगत होती, की "अगं, मला इतकं म्हणे माझ्या आणि माझ्या नवऱ्याला फिरायला खूप आवडतं. आम्ही दोघं फिरायला गेलो, की माझ्या नणंदेच्या इतकं पोटात दुखतं." कारण ती म्हणते, की तिला फिरायला जायचं. त्याला माझा काय दोष आहे? म्हटलं, "तुझा दोष नाही, पण एखाद्याला आपण नणंदेला घेऊन गेलं तर काय बिघडतं?" एखाद्याला घ्यायला काही हरकत नाही ना, हं. दरवेळेला नाही. कारण तिलाही वाईट वाटतच असेल ना, तिच्या नवऱ्याला मे बी नसेल, स्वभावात फरक असतो. तिच्या नवऱ्याला वेळ नसेल किंवा काही असू शकेल. तर तेथे आपण थोडीशी ॲडजस्टमेंट केली पाहिजे. मग हीच बाबतीत नणंदेची जशी असेल, तसं तुम्ही मेव्हणीची सुद्धा बघायला पाहिजे. म्हणजे कुटुंब हं. सांभाळताना सगळ्या म्हणजे तुम्ही 2 कुटुंब एकत्र झाल्यानंतर त्या सगळ्यांना तुम्ही एकत्र करण्याचं काम
आपल्या नवीन पिढीकडे असतं. वाव. आजींनी आपण कायम दमुक तमुक शोमध्ये आपण आपल्या साईडनी आपल्या बाजूनी मिलेनियल्स म्हणून काय आपले हे आहेत ते बोलत असतो, पण एक आजीकडून आज आपल्याला कानपिचक्या आणि प्रेमाचा हे वर्षाव झालाय आणि त्यांची बाजू कळाली. मुळात त्यांना काय वाटतं त्यांच्या पिढीला काय, आमच्या हां. पिढीला काय वाटतं ते म्हणजे हो मुख्य. हो तो कारण अल्टिमेटली हाच आहे की आपल्या 2 पिढ्यांमध्ये कसा संवाद वाढवता येईल आणि त्यातलं एक जे काही दरी. दरी कमी कशी भरता येईल हाच प्रयत्न आहे आपला. अगदी अगदी. येस मला आता खूप बोलायची इच्छाच होत नाही, इतकं असं पोट भरून हे झालेलं आहे. थँक्यू सो मच आजी तुम्ही आलात. आणि एकतर मग घरच महत्वाचं असतं ना. तुम्ही दिवसभर बाहेर काम करून येता, जगाला सामोरं जाऊन येता, वेगवेगळ्या गोष्टी करून येता आणि घरी आल्यानंतर तुम्हाला तो एक जो अ, प्रेमाचा मायेचा हात पाठीवर पडतो, तेच सगळं असतं ना. आणि ते जपण्यासाठी आपण फार प्रयत्न नाही करत, त्याची फार किंमत करत नाही. आणि म्हणूनच ह्या सगळ्या ही जी छोटी सिरीज करतो आहे आपण द अमुक तमुक शो मधली प्रेम म्हणजे काय असतं, त्यात कुटुंबातलं प्रेम सुद्धा किती महत्वाचं असतं. कारण आपण कुटुंबातल्या प्रेमाकडे प्रेम म्हणून बघतच नाही. आणि त्याच्यासाठी आपण म्हटलं आज आजीसोबत गप्पा मारू, जी आम्हाला नातवंडांसारखं समजावून सांगेल की काय असतं बाबा कुटुंबातलं प्रेम. तर थँक्यू सो मच तुम्ही आलात. नाही, आणि पण मला पहिली एक गोष्ट हो सांगतो. तू मला आजी म्हणतोयस, हो तुम्ही दोघे. मग अहो आजी का म्हणतोस, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट थँक यू आजीला म्हणायलाच नको. आणि आत्ता जो आपण विषय झाला की प्रेम, त्याच्यावर मी एक छोटीशी येता येता रिक्षात बसल्यावर एक छोटी कविता केली. अरे वा, ती मी प्लीज ऐकून प्लीज दाखवते. प्लीज प्लीज. मी कवयित्री वगैरे नाहीये, पण तरी सुद्धा ऐकून दाखवते. अरे यार किती कोण आहे. कुठे गेली आता मी? आमची आजी टेक्सॅवी आहे. आजी मोबाईलवरती कविता लिहिते. नाही, आता खूप सोपं झालंय रे. बोललं की ते चुकीचं का होईना पण लिहिलं जातं. ट्रान्सलेटरेशन हो वापरतात, व्हॉइस टू टेक्स्ट वापरतायत हो त्या. प्रेम म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? आयुष्य सुंदर करण्याकरता ते एक जीवन अमृत असतं. प्रेमाने आयुष्य सुंदर करायचं असतं. प्रेमाने आयुष्य सुंदर करायचं असतं. प्रेम असू द्या आईबाबांचं, प्रेम असू द्या भावा-बहिणींचं, प्रेम असू दे भावाभावांचं, प्रेम असू दे निसर्गाचं. प्रेम कुठलंही असू द्या हो, पण ते लई भारी असतं. प्रेमाला भाषाच नसते. अहो, प्रेमाला रूपसुद्धा नसतं. तुम्हाला दिसतं का प्रेम कुठे दिसतंय का तुम्हाला? तरी नात्याच्या स्पर्शात, डोळ्यात फक्त ते अनुभवायचं असतं. ते हृदयात साठवून ठेवायचं असतं. रुसवे, फुगवे, समज, गैरसमज सारे पुसून टाकायचे असतात. एकमेकांचं नातं एखाद्या विणीसारखं घट्ट करायचं असतं. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? नात्याने नात्याला दिलेलं ते एक अमृत असतं. ते शोकेसमध्ये ठेवायचं नसतं. शोकेसमध्ये मांडायचंही नसतं. ते फक्त आणि फक्त हृदयात जपून ठेवायचं असतं. आई वा. ग किती कोण आहे. मला असं वाटतं की हा एपिसोड बघितल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या आजीला, आजोबांना, भावा बहिणींना कॉल करणार अगदी, आहे. अगदी. मी करणार आहे हा आता. एपिसोड कट झाला की मी आता घरी फोन लावणार आहे. अगदी, अगदी. खरंच आणि खरंच हे जपायला पाहिजे रे. आणि तुम्ही इतके खरं म्हणजे असं म्हणतात, की नवीन पिढी आजची बदलली, पण माझा अजिबात विश्वास नाही. नवीन पिढी आहे ना, तुम्ही उलट सगळ्या डगरीवर पाय ठेवून तुम्ही पुढे जात असता. फक्त थोडंसं तुम्हाला वेळ काढत नाही तुम्ही, असं जे वेळ मिळत नाही असं म्हणता ना, त्याच्याऐवजी फक्त मला खूप वेळ आहे असं एकदा म्हणून बघा. उठल्याबरोबर मला आज वेळ खूप आहे, मी आज सगळ्यांना फोन करणार आहे. हे एक वाक्य तुम्हाला मी काय म्हणतात त्याला स्फूर्ती दिली आणि तुम्ही लागली भराभर आणि मनात आलं ना, की लागली फोन करावा. आणि लागलं तर सांगावं, की मी कामात आहे म्हणून. पण तो एक क्षण जो असतो ना, आल्या-आल्या फोन मनात आल्यावर फोन करण्याचा, तो जास्त महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. काय आता थँक्यू सो so मच. much, yes. ह्या सिरीज मधले बाकी पण एपिसोड्स तुम्ही बघा, तुम्हाला कसे वाटतात सांगा. आजीने आमच्यासाठी खाऊ आणलाय, त्याला मी आम्ही आता खाऊ खायला जाणार आहोत. आणि गार्गी बाय PNGने हा एपिसोड स्पॉन्सर केला होता, तर त्यांचेही आभार. आणि जर तुम्हाला व्हॅलेंटाईन्स डेसाठी तुमच्या कुटुंबातल्या लोकांसाठी किंवा तुमच्या प्रेमाच्या असं कुठल्याही लोकांसाठी काही गिफ्ट्स घ्यायचे असतील, तर तुम्ही त्याच्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे खाली, ती चेक करू शकता. त्यांच्याकडे 18 फेब्रुवारीपर्यंत ऑफर्स सुरू आहेत, तर त्याही चेक करा. Yes. धन्यवाद. धन्यवाद. दो भसावा.